नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर आणि जीवनाला दिशा देणारी प्रेरणादायी कथा, आदराचे प्रतिबिंब. ही कथा आपल्याला शिकवते की खरा मान सन्मान कधीही जबरदस्तीने मिळत नाही, तर तो आपल्या नम्र वागणुकीतून आणि इतरांप्रती असलेल्या आदरातून मिळवावा लागतो. तर ही सुंदर कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्हाला अशाच प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि बोधप्रद कथा आवडत असतील तर आमच्या @thestory मराठी या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी व कुटुंबियांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग कोणताही विलंब न करता सुरू करूया आजची प्रेरणादायी कथा, आदराचे प्रतिबिंब. आदराचे प्रतिबिंब. सोन्याच्या मनोऱ्यांनी उजळलेल्या सूर्यप्रकाशाने न्हालेल्या एका सुंदर शहरात उमर नावाचा एक माणूस राहत होता. तो नेहमी उत्तम रेशमी वस्त्रे परिधान करत असे आणि इतक्या गर्वाने मान उंच करून चालत असे की त्याच्या पायाशी असलेले सौंदर्यही त्याच्या नजरेत पडत नसे. त्याला वाटत असे की तोच या भूमीतील सर्वात महत्त्वाचा मनुष्य आहे. त्यामुळे तो इतरांशी धुळीच्या रस्त्यावरच्या खड्यांसारखी वागणूक देत असे. एका सकाळी उमर गजबजलेल्या बाजारात गेला. तिथे त्याची नजर बशीरच्या दुकानावर पडली. बशीर हा मेहनती माणूस होता आणि तो संपूर्ण प्रांतातील सर्वात गोड खजूर विकत असे. पण नमस्कार करण्याऐवजी उमरने बोट दाखवत हुकुमी स्वरात म्हटले, बशीर, हे खोके बाजूला कर. ते माझा रस्ता अडवत आहेत आणि तुझे खजूरही खूप धुळकट दिसत आहेत. थोडे पुढे जाऊन त्याला झैद नावाचा एक लहान मुलगा रंगीत चामड्याच्या चेंडूसोबत खेळताना दिसला. खेळताना चुकून तो चेंडू उमरच्या चकचकीत बुटांजवळ येऊन थांबला. चेंडू परत देण्याऐवजी उमरने तो काटेरी झुडपात लाथ मारून फेकला. कुठे खेळतोस ते बघ, तो रागाने ओरडला. झैदच्या डोळ्यांत अश्रू तरळले, पण उमर मागे वळूनही न पाहता निघून गेला. शांतता शोधण्यासाठी उमर वाळवंटाकडे पाहणाऱ्या एका उंच टेकडीवर चढला. तिथे एका एकाकी बाभळीच्या झाडाखाली बसून तो गावकऱ्यांबद्दल कुरकुर करू लागला. हे लोक किती उद्धट आणि अप्रिय आहेत, तो पुटपुटला. अचानक त्याच्या अंगावर एक विशाल सावली पडली. पंखांच्या जोरदार फडफडीसह एक भव्य बहिरी ससाणाजवळच्या फांदीवर येऊन बसला. त्याचे नाव साकर होते. उसकी पिसे वाळवंटाच्या सोनसळी वाळूसारखी होती आणि त्याच्या डोळ्यांत अनेक वर्षांचे शहाणपण चमकत होते. उमर, तू एखाद्या हरवलेल्या खजिन्याचा शोध घेत असल्यासारखा दिसतोस, साकर शांत आवाजात म्हणाला. उमर नाराजीने म्हणाला, खालील दरीतील लोक उद्धट आणि कृतज्ञ आहेत. मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तरीही मी जाताना ते हसत नाहीत. साकरने मान वाकवली आणि म्हणाला, आदर ही वसूल करण्याची करक्कम नाही उमर, तो पेरण्याचा एक बीज आहे. साकर आकाशात झेपावला आणि वरून गोल गोल फिरू लागला. वाळवंट वाऱ्याचा आदर करते आणि वारा वाळूच्या टेकड्यांचा आदर करतो, तो वरून म्हणाला. जर वारा आणि वाळू एकमेकांशी भांडले असते तर फक्त धूळ उरली असती, पण एकत्र येऊन ते सोन्यासारखे डोंगर निर्माण करतात. आता ओएसिसच्या काठावर राहणाऱ्या सबीराच्या घरी जा. तिच्याकडे पाणी माग, पण तुझे सोने किंवा तुझे नाव वापरू नकोस. उमर सबीराच्या घरी पोचला. दयाळू डोळ्यांची ती वृद्ध स्त्री आपल्या छोट्या घराचा ओटा झाडत होती. उमर छाती ताठ करून म्हणाला, मला तहान लागली आहे, मला लगेच सर्वात थंड पाणी आणून दे. पण सबीराने त्याच्याकडे पाहिलेही नाही. ती आपले काम करत राहिली, जणू उमर तिथून जाणारी एक साधी झुळूक होती. उमर वाट पाहत राहिला. उन्हामुळे तो अधिकच चिडचिडा झाला. माझं ऐकू आलं नाही का तुला, तो ओरडला. पण सबीरा शांतपणे घरात गेली आणि दार बंद करून घेतले. उमर वैतागून जमिनीवर बसला. त्याला साकरचे शब्द आठवले, आदर ही वसूल करण्याची गोष्ट नाही. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला स्वतःला लहान वाटू लागले. दुसऱ्या दिवशी उमर पुन्हा आला. यावेळी तो ओरडला नाही. त्याने पाहिले की सबीरा एक जड गालिचा हलवण्याचा प्रयत्न करत होती. काहीही न बोलता उमर पुढे गेला आणि गालिच्याचा एक टोक उचलून तिला मदत केली. काम पूर्ण झाल्यावर त्याने नम्रपणे मान झुकवली आणि म्हणाला, शुभ प्रभात सबीरा, कृपया मला 1 कप पाणी मिळेल का, मी तुमचा खूप आभारी राहीन. सबीराने त्याला थंड मातीच्या कपात पाणी दिले. ते पाणी उमरने आयुष्यात चाखलेल्या सर्वांत स्वादिष्ट पाण्यासारखे वाटले. तो पूर्णपणे बदललेला माणूस म्हणून शहरात परतला. त्याने बशीरला खोके हलवण्यात मदत केली आणि झैदसाठी नवीन आणखी चांगला चेंडू आणून दिला. शेवटी उमरला एक महत्त्वाचा धडा समजला. जेव्हा आपण जगाला आदर देतो तेव्हा जगही आपल्याला त्याच आदराचे सुंदर प्रतिबिंब परत देते.